प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाला धन्यवाद असो. पुन्हा एक वार आत्ताच शाबात संपलेला आहे प्रियजनानो. आणि हे माझं मी जिथं राहतो तिथं ही चर्च आहे. हे घर आहे इकडं, चर्चच्या लगेच बाजूला इकडं घर आहे. आणि प्रियजनानो, आजचा शाबात अत्यंत सुंदर पद्धतीनं पार पडला की 1,44,000 आणि राष्ट्रातून आलेला सर्व समूह हे देवानं येशू ख्रिस्तानं योहानाला प्रगट करण्यामध्ये दाखवलं की हे सगळेजण स्वर्गाच्या राज्यात प्रभू परमेश्वराच्या आसनासमोर असतील, तिथं उभा असतील, देवाच्या नावाचा धन्यवाद गातील, ग्लोरी ग्लोरी, वर्दी वर्दी अशा प्रकारचं स्तुतिगान त्या ठिकाणी हे सर्वजण गातील. परंतु इथं जाणं सोपं नव्हतं, इथं जाणं सोपं नाही आहे. कारण की अनेक संकटांना ज्यांनी तोंड दिलं होतं, त्याच्यामध्ये जे पास झाले होते, ज्यांनी कोकऱ्याच्या रक्तानं आपले झगे शुभ्र केले होते, आपले पाप धुतलेले होते, तेच फक्त तिथं जाणार होते. सर्व ख्रिश्चन्स नव्हे, आणि विशेषतः जे नामधारी ख्रिश्चन्स आहेत ते सुद्धा नव्हे, नामधारी पास्टर्स आहेत ते सुद्धा नव्हे. बाळग आहे म्हणून स्वर्गाच्या राज्यात जाईल, खानदानी ख्रिश्चन आहे म्हणून स्वर्गाच्या राज्यात जाईल, किंवा मी रेग्युलर टाईथ पेयर आहे, किंवा माझं रजिस्टरमध्ये चर्चचं नाव आहे म्हणून मी स्वर्गात जाईन, असं नाही. तर परमेश्वराची भक्ती करण्यासाठी अनेक लोक, जी 7व्या अध्यायामध्ये प्रगट करण्याचे लिहिलेले आहेत, 1,44,000 संतगण आणि राष्ट्रातून आलेले अनेक लोक, जे कोणाला मोजता येणार नाहीत, असे जे लोक देवाच्या समोर उभा राहणार आहेत, त्यांच्याबद्दल म्हणण्यात आलेलं आहे. एलेन जी व्हाईट म्हणतात की ते आपले मुकुट, जे स्वर्गीय राज्यात जाण्याच्या अगोदर आपल्याला मिळणार आहे, ते मुकुट काढून येशू ख्रिस्ताच्या चरणाजवळ ठेवतील आणि येशू ख्रिस्त त्यांना आलिंगन देईल. आणि येशू ख्रिस्ताचं आलिंगन त्यांना किती महत्त्वाचं असेल आम्हा सर्वांना, कदाचित आम्ही जर जाऊ तिथं तर. आणि हे सगळं झाल्यानंतर आम्ही पाहतो की परमेश्वरच्या नावाला आम्ही तिथं रात्रंदिवस गौरव देऊ. रात्रंदिवस म्हणण्यापेक्षा फक्त दिवस, तिथं रात्र नाही, दिवसभर कंटिन्यू आपण देवाच्या नावाला गौरव देणार असो. प्रियजनांनो, काय त्यामध्ये आपण असणार आहोत काय, याचा विचार आज आपण केला पाहिजे. त्या हजारो लाखो मोजता न येणाऱ्या ग्रुपमध्ये आपण निवडले जाणार आहोत काय, आणि स्वर्गाच्या राज्यात देवाजवळ त्याची स्तुती करणार आहोत का, हे आपण बघूया, याचा विचार करूया आणि त्याप्रमाणे आपलं जीवन जगूया. देवबाप तुम्हाला आशीर्वादित करो. परमेश्वर तुमची काळजी घेऊ. आमेन आमेन.